असं म्हणतात केक शिवाय क्रिसमस पार्टी ही अधुरीच असते। आज जगभरात क्रिसमस म्हणजेच नाताळ हा सण साजरी होतोय। मी सध्या पुण्यातील MG रस्त्यावर असलेल्या एका जुन्या बेकरीमध्ये आहे। ही जुनी बेकरी आपण असं जर पाहिलं तर 10 वर्ष 20 वर्ष नव्हे तर तब्बल 1914 मध्ये सुरू झालेली ही बेकरी आणि या ठिकाणी क्रिसमसच्या निमित्ताने नागरिक जे आहेत ते सकाळपासूनच विविध प्रकारचे केक घेण्यासाठी येत आहेत। मग त्यामध्ये प्लम केक असेल, चॉकलेट केक असेल, वॉलनट असेल किंवा अगदी साध्यातला साधा मावा केक सुद्धा असेल, ते देखील नागरिक या ठिकाणी घ्यायला येत आहेत। आपण जर पाहिलं तर विविध प्रकारचे केक जे आहेत ते या बेकरीमध्ये 1914 पासून बनवले जात आहेत। पुण्यातील MG रस्ता हा लष्कर परिसरात म्हणजेच पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या कॅम्प परिसरात येतो आणि या बेकरीमध्ये आपण जर आता पाहिलं तर हे सगळे विविध प्रकारचे केक जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। या बेकरीचे ओनर माझ्यासोबत आहेत। सर, काय लेगसी आहे, किती वर्षांपासून आपण करतोय आणि क्रिसमसच्या तुम्हाला शुभेच्छा। आता आम्हाला किती 110 वर्ष झाले। मेरे ग्रेट ग्रैंडफादर ने चालू किया रॉयल बेकरी। आई एम द 4th जनरेशन आणि आम्ही क्रिसमससाठी वी मेक द रिच प्लम केक स्पेशली मेड ओनली फॉर क्रिसमस। द फ्रूट्स आर सोक्ड इन रम फॉर 3 months प्रायर टू अस सेलिंग द केक। तुम्हाला 3 महिने याच्या आधी तयारी करा। हो, दिवाळीच्या पहिले आपल्या तयारी चालू होत क्रिसमससाठी। आणि माझे ग्रेट ग्रँडफादर वी आर पारसी झोरास्ट्रियन्स, ही केम फ्रॉम इराण मधून आले ते आणि त्यांनी हे चालू केले रॉयल बेकरी। पहिले म्हणजे काय प्री इंडिपेंडेंस, पहिले वी स्टार्टेड बाय मेकिंग शूजबेरी बिस्किट, मावा केक अँड ब्रेड अँड देन दिस द प्लम केक। मग चालू करून ट्रायल अँड एरर करून त्यांचे रेसिपी करून सगळं चालू केलं। ऑलमोस्ट यू कॅन से we sell almost you can say 40-45 types of things, different cakes, different biscuits, breads, bruns। आमचा लय प्रसिद्ध आहे मिल्कोविटा ब्रेड, ते लय फेमस आहे। क्रिसमसची तयारी तुमच्याकडे कशी असते? तुम्ही किती जण एकंदरीत या सगळ्या केकचा जो बनवायला तुम्हाला किती लोक लागतात, किती दिवसांपासून ही सगळी? नाही लोक नाही, आम्ही पर्सनली करतो। पर्सनल टच, यू कॅन कॉल दॅट पर्सनल टच। तर आम्ही 3 महिना पहिले चालू करतो। ऑल आर इंग्रेडियंट्स वी सोर्स, वी डोंट सी एनिथिंग। ते कॉस्ट आम्ही नाही बघत, काय पण नाही। जे सगळ्यापेक्षा बेस्ट असतो ते आम्ही घेतो। वी डोंट सी नो प्रॉफिट मार्जिन नोर एनिथिंग। वी वॉन्ट टू गिव्ह द बेस्ट टू द कस्टमर। ते आम्हाला शिकवलेलं आहे ग्रँडफादर वडिलांनी की यू हॅव टू फर्स्ट मेक द कस्टमर हॅपी, बिकॉज देर इज वन थिंग, यू कॅन चीट अ कस्टमर ओनली वन्स, ही वोंट कम बॅक टू यू। ते आम्हाला पहिल्यापासून शिकवलेले। आमचं हे काय, हे आमचं फाउंडेशन ऑनेस्टी। आम्ही आज सकाळपासून बघतोय प्रचंड गर्दी तुमच्याकडे आहे। कुठले कुठले केक्स लोक जनरली क्रिसमसला प्रेफर करतात? क्रिसमससाठी रिच प्लम केक, ते काय हे ट्रेडिशन आहे। ते आमच्या घरात कशी गेस्ट येते अतिथी, तेव्हा हे आमच्या रॉयल बेकरीच्या अतिथी आहे। जेव्हापर्यंत नाही जात त्यांच्या घरी ते क्रिसमस पूर्ण नाही होत। So they specially come to take the rich plum cake. Yes, we have certain customers who come from abroad, specially for the rich plum cake. मुंबईसून 3 तास ते एक्सप्रेसवे वरून येतात प्लम केक घ्यायला आमचं। बघू शकतो की फक्त पुणे नव्हे, मुंबई नव्हे तर थेट परदेशातनं लोक जे आहेत ते पुण्यातील MG रस्त्यावर असलेल्या या रॉयल बेकरीमध्ये हाच प्लम केक घेण्यासाठी येत आहेत। कारण असं म्हणतात की प्लम केक शिवाय क्रिसमसची कहाणी ही अधुरीच आहे आणि तब्बल 4थी पिढीपासून खरं तर ही सगळी पिढी जी आहे ती केक बनवण्यासाठी क्रिसमसच्या काळात 3 महिने काय 4 महिन्यांपासून तयारी सुरू करत असते आणि अखेर आजचा क्रिसमस हा सगळ्यांनी उत्साहात साजरा करावा असाच मानस या सगळ्या बेकरीतल्या सगळ्या कर्मचारी आणि स्वतः मालकाचा आहे। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।